राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, ब्रह्मनाळ गावातील सर्व ज्येष्ठ वडीलधारी मंडळी, सर्व आमचे ज्येष्ठ नेतेगण, ब्रह्मनाळ गावातील आजी माजी सरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य, खटाव गावातील आजी माजी ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य, आमचे प्रल्हाद दादा माजी पंचायत समिती सदस्य, उपस्थित सर्व गावातील कार्यकर्ते, सर्व क्रांतिकारकांचे संचालक आणि ग्रामस्थ बंधू भगिनींनो, अरुण अण्णांनी अत्यंत सविस्तरपणे आज आपल्या देशात काय घडत आहे याची माहिती आपल्या सर्वांना दिलेली आहे। गेल्या 10 वर्षापासून सन 2014 पासून जसं हे भाजपचं सरकार देशात सत्तेवर आलं तेव्हापासून खोटं बोल, रेटून बोल, दिलेले शब्द न पाळण्याची एक भूमिका ही भाजप सरकारने सातत्याने आपल्या देशामध्ये ही पाडलेली आहे। वास्तविक पाहता आज 10 वर्षाच्या या सत्तेमध्ये अरुणांनी सांगितल्याप्रमाणे जीएसटी असेल, नोटबंदी असेल, शेतकऱ्यांवर केलेले लाठीचार्ज असतील, शेतकऱ्यांवर झालेले हल्ले असतील, नुकताच काही महिन्यांपूर्वी पंढरपूरच्या सुद्धा वारकऱ्यांवर केलेला लाठीचार्ज असेल, आज जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये अडचणी कशा निर्माण होतील, गैरसमज कसे निर्माण होतील, ह्याच्या करता सुद्धा जे काही कट कारस्थान आज केलं जातंय ते सुद्धा आपण सगळी मंडळी गेले 10 वर्षांपासून प्रत्यक्षपणे पाहताय। महागाई वाढली, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आपल्याला ती खरं सांगली जिल्ह्यामध्ये जाणवत नाही, कारण इथं सहकाराचं जाळ आहे, पण महाराष्ट्रात आणि इतर देशाच्या कानाकोपऱ्यात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आज बेरोजगारी वाढत चालली। महाराष्ट्राचे उद्योग जाणीवपूर्वक जे महाराष्ट्राच्या हक्काचे आहेत, महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आपण मिळवतो, हे उद्योग सुद्धा आता गुजरात राज्यामध्ये पाठवण्याचं काम हे जाणीवपूर्वक आता गेल्या काही वर्षांपासून होतंय। म्हणजे महाराष्ट्र राज्य कमकुवत करायचं आणि इतर काही राज्य मजबूत करायची या दृष्टीने खरं तर आज कट कारस्थान केंद्र सरकारच्या माध्यमातून होतंय। या सगळ्या गोष्टींवर आज महाराष्ट्रातल्या महायुतीची सरकारचे नेते ही बघ्याची भूमिका घेत बसलेले आहेत। आपल्या राज्यामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने पक्ष फोडी करून जे काही त्यांनी शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, या पद्धतीने जसं सरकार बळकवलंय आणि बळकवल्यानंतर सुद्धा जे काही आमदार त्यांना साथ देत आहेत त्यांनाच फक्त ज्या पद्धतीने ते मदत करतायत हे सुद्धा आपण गेल्या काही वर्षांपासून बघतोय। आज इथे अरुणांना सांगितलं तसं महाविकास आघाडी कशासाठी एकत्र आली तर देशामध्ये जी हुकुमशाही चालू आहे ती हुकुमशाही हटवण्याकरता आणि लोकशाही आपली टिकवण्याकरता इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडी एकत्र आलेली। या सांगली लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत गेल्या काही महिन्यांपासून काही गोष्टी घडत होत्या। एक जिल्ह्याचा काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून, जिल्ह्याचा काँग्रेसचा आमदार म्हणून माझी नैतिक जबाबदारी होती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या भावना या राज्य पातळीवर, दिल्ली पातळीवर मांडण्याची। हे सगळं करत असताना जे काही घडलं त्याला सगळे आपण साक्षीदार आहोत, परंतु कुठेतरी आता महाविकास आघाडी म्हणून एकत्रित काम करणं आपल्या सगळ्यांना आवश्यक आहे। युतीचा धर्म आपल्याला पाळायचा आहे। जे आज उद्धव बाळासाहेब ठाकरे आज एका वेगळ्या परिस्थितीत संघर्ष करतायत राजकारणात, आज पक्ष त्यांचा फोडला, चिन्ह त्यांच्याकडनं काढून घेतलं, तरी सुद्धा ही व्यक्ती आज भाजपच्या कुठल्याही गोष्टीला नमली नाही, घाबरली नाही। आज त्यांच्या पद्धतीने आज ताकदीने ते महाराष्ट्रात लढतायत। असंच आदरणीय ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब सुद्धा आज एक ताकदीने, हिमतीने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी इथे घेऊन लढत आहेत। काँग्रेस पक्ष हा गेल्या महिन्यापर्यंत या ठिकाणी एक संघ राहिला। 4 वर्षात कुठलाही काँग्रेसचा आमदार फुटला नाही। खरं गेल्या महिन्यात अशोकराव चव्हाण गेले, परंतु त्यांनाही काही त्यांच्या कारणामुळे कदाचित पक्ष सोडावा लागला असेल। ही सगळी परिस्थिती पाहता आजही महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीत वातावरण अत्यंत चांगलं आहे। आज विदर्भात जो काही पहिला टप्पा झालाय, ज्या काही 6 जागेंच्या निवडणुका झालेल्या आहेत, त्या 6 पैकी कमीत कमी 5 जागेंवर काँग्रेस पक्षाचे खासदार निवडून येतील, एवढं चांगलं वातावरण आहे। मराठवाड्यामध्ये सुद्धा शिवसेनेची एक लाट आहे, शिवसेनेच्या सर्व खासदार निवडून येतील मराठवाडा, मुंबईत अशी एक परिस्थिती आहे। आणि म्हणून महाविकास आघाडीची ही परिस्थिती असताना आज आपण आपल्या एक जो महाविकास आघाडीचा उमेदवार चंद्रहार पाटील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातले एक पैलवान म्हणून त्यांनी त्यांच्या संपूर्ण जीवनाची सुरुवात अत्यंत कष्टाने केली आणि पहिल्यांदा जेव्हा ते महाराष्ट्र केसरी झाले ते कडेगावच्या मातीत झाले। आज या ठिकाणी अनेक पद्धतीने त्यांनी सार्वजनिक उपक्रम राबवले,
ब्लड डोनेशनची चर्चा तर महाराष्ट्रभर झाली. ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचा आवडता खेळ म्हणजे बैलगाडी शर्यत, त्याला एक राज्यस्तरावरचा दर्जा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. वेगवेगळ्या पद्धतीने लोकांच्या सुखदुःखात ते सहभागी असतात. आज खरं तर क्रांती उद्योग समूह मला वाटतं एक चांगली तालीम चालवतो. अशा अनेक पद्धतीने आज पैलवान म्हणजे आपल्या ग्रामीण भागातला आज एक चांगला एक वैभव आपल्या गावाला, जिल्ह्याला, महाराष्ट्राला पैलवानकी क्षेत्र हे किती मोठं वैभव देणारं क्षेत्र होतं. अशा पैलवानकी क्षेत्राला सुद्धा पैलवान मारुती मानेंचा इतिहास आपल्याला या सांगली जिल्ह्याला आहे, पैलवान संभाजी पवारांचा आहे. आणि म्हणून आज चंद्रहार पाटील एक उमेदवार म्हणून आपल्या समोर येत आहेत. धाडस त्यांनी केलेलं आहे. आता आपल्या सगळ्यांना, आपल्या सगळ्यांचं नैतिक जबाबदारी की आता आपण महाविकास आघाडीचा धर्म पाळून या आपल्या चंद्रहार पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचंय, त्यांना आशीर्वाद द्यायचा आहे. ह्याच्यासाठी आपण सगळ्यांनी ताकदीने जोमाने कामाला लागावं अशी मी तुम्हाला नम्रपणे विनंती करतो. आज मी, अरुणांना, महेंद्रप्पा, शरद भाऊ, काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते आम्ही सगळे इथं आहोत. आणि म्हणून पैलवान चंद्रहार पाटलांचं चिन्ह मशाल, या मशालीच्या समोरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावं एवढीच विनंती करून इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.